आजी, तुझ्या हातची चव मी कधीही विसरू शकत नाही. कमाल झाली पोळी, वा. आजची पुरणपोळी मी नाही केली, माझ्या नातसूनेनं तारानं केली. आणि ती किती चविष्ट झाले हे तूच आत्ता सांगितलंस. तुझं प्रेम खरं आहे तारा, आणि आज न उद्या ते श्रेयसच्या हृदयापर्यंत पोहोचेलच. आणि त्याची सुरुवात आतापासून झाली आहे. तारा, देवाने तुझी प्रार्थना ऐकलीच असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे बाबा असं काय झालं? तारा, तुझा खरेपणा, तुझा चांगुलपणा, तुझं खरं प्रेम हळूहळू झिरपते बरं का श्रेयसच्या मनात. आज त्याने कठोरपणाचं चिलकत घातलंय ना, ते सुद्धा त्याची स्वतःबरोबरची लढाई संपली ना की अलगदपणे काढून ठेवेल बघ. खूप मोठा धक्का बसलाय त्याला, त्यातून सावरायला त्याला थोडा वेळ लागेल. पण तुला एक सांगतो, तुझं प्रेम, तुझा त्याग हे सगळं समजून घेण्याच्या स्थितीत येईल ना आपला श्रेयस, त्यावेळेला आपल्याला पूर्वीचा श्रेयस, प्रेमळ श्रेयस सापडेल बघ. पण बाबा, नाही बाळा, तुला धीर देण्याच्या उद्देशाने बोलत नाहीये. श्रेयसला ताण लागली म्हणून तो किचन मध्ये गेला होता पाणी घ्यायला, आणि त्यावेळेला त्याने झाकून ठेवलेली पुरणपोळी पाहिली आणि 2 मिनिटं स्तब्धपणे त्या पुरणपोळीकडे बघत होता तो. बहुतेक जेवताना घडलेली घटना त्याला आठवली असावी. आणि काय बाबा? आणि श्रेयसने मूकपणाने त्या पुरणपोळीचे 2 घास खाल्ले. खरंच बाबा? म्हणजे काय? अगं तेच सांगायला मी इथे आलो ना. देवा, तू हाक ऐकलीस रे माझी. अशीच कृपा राहू दे. श्रावणी, अगं काय चाललंय तुझं? श्रावणी, माझ्याकडे अजिबात